हे काय झालंय काय करायली असं येड्यावानी उग हे का अशी करती पोरगी मला म्हणती काय तर आगावपणा करती माझ्या संग टोपणातला बी त्यात होत आहे का ए पिबा त्यात काय करायला घातलंय ग त्यात पातेल्यात काय घातलंय शिजायला आंबा हे तुझी पोरगी काय म्हणते आंबा घातलंय अरे बा बटाटी घातली आपलं वडापाव करायचा ना खायला हा वडापाव करायचा आहे ना पिवा कुणी आणलं जाऊन मम्मीला पप्पा मम्मीला काय म्हणते माहितीये का मरायच्या गोळ्या आणून देऊ का तुला आमच्या बोंडल्यात भेटते त्या म्हणते म्हणली ती तरी म्हणतो ती मगाशी वडापाव सांगू का आणायला म्हणली 5 झाली मी पप्पानं काय सुद्धा आणून दिली नाही म्हणली खायला काय आणून द्यायचं असते काय चिकन मटन मास अंडी असलं खायचं होतं मला तुम्ही काय बोलच ना काय नाही आता बघू दे नंतर लय काय मार्क पडली नाही ती एवढी काय मोठी अशी पार्टी करायसारखी पार्टी करा त्यातच पार्टी समाधान करायचं थोडस तुम्ही केलंच नाही की पण आणली ती ते आम्ही करतो या तुम्ही ती दिलीच नाही बर आता मी काय करणार माहित आहे का असलं मोठं हॉटेल बुक करतो पार्टी तिथं हा आहे का नाही बारक्या साईड सगळ्यांना आहे का नाही जेवण आम्ही काय नेहमीच खाते वडापाव सारखं म्हणले पुरगी आली म्हणून म्हणलं तिला काय दररोज मटन नका वाटायला लागले खायला आता रोज नाही आमरस आहे तेच की मग आमरस एका दिवशी मटन एक दिवशी चिकन आज म्हणलं वेगळं काय तर बनवावं म्हणलं म्हणून वडापाव करायचंय बघा घरच्या घरी इकत आणायचा किती आणि खायचा किती एक खास तर तवर तलप जाते दुसरा पोटात खायची काय तलप, पुरतंय? चव जाते. म्हणून पोरं घरच्या होत नाही घरी चव, जीबी. वडापाव करायचा आहे बघा केले ते आता. बटाटा शिजायला चुलीवर. 5-6 चुलीवरच वडापाव करायचा आहे. आज चुलीवरचा वडापाव आहे कळलं का आता मम्मी तुला येत नाही करायला ए घे ना ग घे पप्पाला सांग वडापाव कराय बरं घ्या आवरा करता फर्स्ट नाही हो तुमचं तरी का व तुम्हाला येतंय ना सगळं करत नाही मी. कधीच करत नाही. पप्पाला चिकन मटन ती तसं येते करायला ती तरी कुठं करते ते पप्पा बघा तुम्हाला काय म्हणती मम्मी करते का? ए पडशील करतील की? पडती पुरगी 2 मिनिटं दम नाही व्हिडिओ चालूच कर सर लगेच चालूच केलं लगेच तयारीला मग उशीर व्हायला लागलाय पोरगी झोपली की वडापावची वाट बघू वडापाव म्हणली वडापाव आधीच म्हणते आजीने केलं वडापाव खायचंय मला वडापाव पण म्हणत नाही वडापाव म्हणती हा पोळलं की पिवडे मला ग अयो पिवडे ओक आजीला पोळलं पोळ दे म्हणा होक होक साक्षी दीदी ओक साक्षी मावा आली ओक होक नो नो होक होक आली झालं बघा बटाटा कोरून आता उसको तलने का उसको तलने का पिवडी तर मगाशी म्हणली चिपकली तुझ्या गळ्यात बांधू काय हो मी बांधायची का गळ्यात बांध तिच्या गळ्यात पिवड्या तुझ्या गळ्यात बांधू का चिपकली अरे बघा त्याचं काय केलता बटाटा मध्येच शॉट आणते मध्ये येऊन मा बघा चूल करते ती चूल कर चुलीवर वडापाव करते ती म्हण चुलीवर वडापाव करते म्हणा आमची आजी कोला भाऊ करते आजी हा या खायला म्हणाव या खायला वडापाव खायला या म्हणा वडापाव खायला या म्हण खायला या हा या म्हण झालं बोललेलं विषय संपला तर या मस्त असा वडापाव केलाय चुलीवरचा गरम गरम वडापाव या खायला बस की अगं किती टाकते त्यात चार आणखी टाकले ते या. बसाय तर पाहिजे तर की त्यातनं बाहेर येतलं भाऊ बस मी काय करते मम्मी वडं येते ते काय की आता तेलाच्या बाहेर का? ती बघ की ती लुसळायला त्याच्यातनं मग आता तेल काय म्हणती काय तसली मोठी कडे आणू की मम्मी तुला पाव केलं तर बघा पाव करलाय पाव करायला लागला पाव नाही वडा करते आजी वडा पाव आहे ते घरात अरे झालं भाजले का ते होय, लगेच भाजतं काय? बाकी बटाटा तर शिजलेलंच आहे मम्मी भाजाय काशी काय वेळ लागतोय त्याला लगेच शिजतं, होय गं. मम्मी ती व्हिडिओ करत नाही बाबा तेलात ना बघ हे काढतो बघ हात घालून काय वडं काढ वडा नाही वडा आणि भजी काय? तुझ्या नातीला ताट आणायला लावल्यावर तिनं भाकरीचं ताट आणलं आता इतकं बांधायला करायचं ते का आपल्याला कुठून आली बघा होय पप्पा
ये भाकरीचं ताट आणलंय मी. भाकरीचं ताट आणू का गाव जेवण करायचंय काय खाली बघून चाल. घ्या वडापाव. द्या इकडं भाजलं का काय भाजलं का किंवा आजीला दी पोरे. बोला बोला ये बाई बाई ए थांब की पोरे बोलती बघी मध्ये मध्ये. घे, आता एक गाणं झालाय बघा. आता आणखी टाकलाय मम्मीनं करायला. असाच ब्लॉग आमचा कंटिन्यू बघत राहावा. ए झालं रे एकदाशी वडापाव. ओ पप्पा काय रे माझ्या आईनं वडापाव केले ते खावा. वा, वा, वा. चुलीवरच मस्त वडापाव का झाला रे छान का छान झालाय छान झालाय. हा? खाल्ला का रे असं हॉटेल सारखी रेसिपी वडापाव हा. आणि वडा वडापाव असा आणि वडा त्याच्यातला नाही वडा नाही ना काय नाही तुम्हाला आतमध्ये नुसता वडा नुसता पाव दिलाय. ए मिरची खाऊ नको पोरे तिखट आहे. एवढ्या खा मिरची ग हा छात मध्ये वडा घातला इकडनं दिसच नाही या साईडनं मला. मी म्हणते नुसता पाव दिला काही खायला. एवढ्या दिलेलं मिरच्या आहे काय मिरच्या काय पळा लागलो उठून पाठ पाठ मला मिरच्या खालच्या पळा लागलो व्यायाम कराय हा तर चल खवा रे वडापाव. आम्हाला सांगा कसं मस्तपैकी. खाऊन बघा आणि मग सांगा. हम्म. ताजं ताजं वडा आणले पाव आणले ते अजून ताजं ताजं पाव. मी तर चालू बी केलं. मिरची आणि वडापाव हम्म आणि चुलीवरचा खास म्हणून चव आली त्याला. चव आलेली आहे. हम्म आमच्या वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि ती पण कशी गावाकडच्या चुलीवरची. किंवा तुला आवडलं का हम्म. खात नाही. मस्त झाले रे होय मला म्हणते तू खात नाही. सांग जाऊ द्या हम्म. तर एवढाच छोटा ब्लॉग आमचा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला टाटा बाय बाय.